एकदा स्वागत आहे आपल्या वर्निश ब्लॉग्सवर। आणि आजचा ब्लॉग असा होणार आहे की आम्ही चाललेलो आहे आता शनिवारी सांताक्रूज आगरीपाडाला। वर्षावरून आम्ही निघालेलो आहे आपल्या बुलेटवर, मी आणि माझा मित्र पंकज पोड्डार। तर साईबाबांचं मंदिर आहे म्हणजे सात बंगल्याला आम्ही पोहोचलेलो आहे। तर आता आम्ही निघालो। 200 रुपयात, फक्त 200 रुपयात चंद्रकांत तांबट सर यांच्याकडून मसाज करायला आगरीपाड्याला। सांताक्रूज आगरीपाडा इथे संध्याकाळी 4 वाजता मसाज सुरू होते, ते 9 वाजेपर्यंत करत असतो आणि एक माणसाला अर्धा तास तरी जातोच। म्हणून आम्ही जरा लवकर निघालेलो, तर ट्रॅफिकमुळे थोडंसं लेट झालं। आणि जर अंधेरीला पण सुद्धा ते मसाज करतात, अंधेरी ईस्ट पंप हाऊसकडे सकाळी पहाटे 3 वाजता तर दुपारी 3 ते 3:30 पर्यंत ते मसाज करत असतात। तर आम्ही चाललेलो आहे मसाज करायला आणि भरपूर टाईम झालं, म्हणजे 1-2 वर्ष झाले आम्ही मसाज केली नाही। एकदम बॉडी आमची दोघांचं दुखत होतं। तर कसं आहे, आता कोण ऑफिसमध्ये असतं, ऑफिसमध्ये कोण 8 तास एका खुर्चीवर काम करत असते। आधी छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता आम्ही तिथे थांबलो, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती, आपलं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ रस्ता। तर मी म्हणत होतो की मसाज ऑफिसमध्ये जो 8 तास जो एका खुर्चीवर बसून असतं, त्याची पाठ दुखते, तर त्याने सुद्धा मसाज केली पाहिजे। आणि ॲक्टिव्हिटीज फुटबॉल क्रिकेट जे खेळतात, व्हॉलीबॉल, त्या लोकांची सुद्धा मसाज केली पाहिजे। आणि जिमसाठी तर काय म्हणणार, जिम जे बॉडी बिल्डर आहे तर ते कॉम्पिटिशनवाले 15 दिवसात एकदा मसाज करतातच, आणि जिम जे रेग्युलर असेल त्यांची महिन्यात एकदा मसाज केली पाहिजेच। तर आता आम्ही भरपूर वर्षात चाललेलो आहे मसाज करायला। बघू शकता नवा आगरीपाडा आलेला आहे इथे, आणि आता आम्ही चालत आहे। आपला पंकज एकदम उत्साह असेल की आता 2 वर्ष झाली मसाज केली नाही आहे, तर थोडंसं पेन तर सहन करायलाच लागेल। तर परत साईबाबांचं मंदिर इथे सुद्धा आहे, सगळीकडे आपले सद्गुरू साईनाथ महाराज आहे। तर ही आहे त्यांची जिम, आगरीपाडाची जिम आहे। त्या जिमवर मी वरती चढत आहे आणि बघू शकता, एकदम बघू शकता मित्रांनो, ही जिम खरी बॉडी तर इथे बनते म्हणतात, कारण की आता पंकजची मसाज सुरू झालेली आहे। तर पाठीची मसाज सध्या सुरुवात तर पाठून होते आहे, पण तुम्ही बघू शकता। आणि ही जिम म्हणजे खरी बॉडी ह्या जिममध्येच बनते, इथे बॉडी बनलेली लवकर उतरत नाही। AC मशनीमध्ये बॉडी बनली, 1 महिना नाही गेलं तर रिझल्ट कळतो। तर ही म्हणजे खरी मेहनत, आपला घाम खरा इथे निघतो। तर पत्र्याची जी जिम बघू शकता तुम्ही, एकदम पूर्ण तुमचा फॅट इथे लॉस होतो। आणि आता मसाज चालू आहे आणि पंकज मसाज करत आहे। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मसाज होते, तुम्हाला थोडे मी व्हिडिओ काढून दाखवलेले आहे, तर तुम्ही बघू शकता। तर पायाने हाताने तो मळतो, एका माणसाला अर्धा तास तरी लागतोच, अर्धा म्हणजे 20 मिनिटं लागतात। तर जर गर्दी असली, जर आपण लेट गेलो आणि 4 माणसं वेटिंगला असली, तर पकडून चाला तुम्हाला 2-3 तास जाणारच आहे। तर डब्बा टिफिन सोबत घेऊन जायला लागणार। तर आता पूर्ण फुल बॉडी मसाज, त्याला जर तुम्ही सांगितलं की माझी मान दुखते, कान दुखते, बोटं दुखतात, काय पाय दुखतात, तर त्याच्यावर सुद्धा तो उपाय सांगतो। कोणाचे पाय सुजलेले असतात आहे, त्याच्यावर पण उपाय चंद्रकांत तांबट सर सांगतात। तर तुम्ही आगरीपाडाला या, ही मसाज आहे फक्त पुरुषांसाठीच। तर इथे सर्व पुरुष लोक येतात, बॉडी बिल्डर खास करून चांगले इथे बॉडी बिल्डर येतात। तर इथे नावाजलेले सुद्धा बॉडी बिल्डर येतात, पण आमच्या टायमाला आले नव्हते। आम्ही जेव्हा पण जायचो तेव्हा चांगले जे बॉडी बिल्डर कॉम्पिटिशन खेळतात ते पण इकडे असतात। तर फुल बॉडी मसाज व्यवस्थित प्रमाणे इथे होते। अर्धा तास लागतो, थोडंसं कळ सहन करायला लागते, कारण की त्या बोलतात ना बॉडी लॉक होते, काय नसा पकडलेल्या असतात, त्या नसा हलक्या होतात, म्हणून ही मसाज केली पाहिजे। तर व्हिडिओ पूर्णपणे काढला नाही, थोडे शॉर्ट्स घेतले। पूर्ण फोराम्स असं तर आपल्या बॉडीचं कुठलंही अवयव असू दे, आणि फक्त 200 रुपयात। आता आम्ही दोघांजो केली म्हणून आमचे 400 रुपये झाले व्यवस्थित। माझे व्हिडिओ पंकजने जास्त काढले नाही म्हणून मी माझे व्हिडिओ टाकले नाही। आणि बघू शकता, हे आहे आपले चंद्रकांत तांबट सर, कंटिन्यू मसाज करतात न थांबता 4-5 लोकांना, म्हणजे एकाला अर्धा तास जातो। तर तुम्ही बघू शकता किती मेहनत आहे यांची। दोघांजो भरपूर पेन सहन केलेलं आहे। पंकजचं पण पेन होतं, गर्दी होती, 2-3 जणांनी गर्दीनंतर आमचा नंबर लागला। आम्ही 5 वाजता आलेलो आणि आता 7 वाजता आहे, म्हणजे घरातून 5ला निघालो, 5:30ला पोचलो। आणि दोघांची गर्दी होती, म्हणजे एकाला 15-20 मिनटं लागणार ना पंकज? कैसा लग रहा है, कैसा फील हो रहा है? बहुत अच्छा फील हो रहा है, बॉडी एकदम हल्का हो गया है। साईबाबा पण मंदिर आहे, बघू शकता तुम्ही।
बहुत अच्छा फील हुआ, ऐसा लग रहा है जन्नत में आ गया हूँ, पूरा बॉडी फ्री हो गया एकदम बॉडी हलकी झालेली आहे आमची, खूप चांगलं वाटत आहे आता. नंतर प्रसाद भेटलेली आहे दिवाळीची, पंकज उदास महारतान घास घे प्रसाद आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.